नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण अभ्यासूया भारतातील दारिद्र्य. तर दारिद्र्य ही भारतातील वाढत जाणारी समस्या आहे. आपण पाहतो की भारताची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे आणि त्या वाढत्या लोकसंख्येचा एक परिणाम म्हणून भारताचं दारिद्र्य हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे. मग भारतातील दारिद्र्य म्हणजे तरी काय हे पाहणं आवश्यक ठरतं किंवा अगत्याचं ठरतं. तर दारिद्र्यामध्ये एक महत्त्वाची समस्या असते किंवा एक मूलभूत असा आधार असतो की त्यामध्ये व्यक्तीला मूलभूत गरजापासून वंचित राहावं लागतं आणि त्यामुळे ती व्यक्ती त्या कमी उत्पन्नामुळे समाजापासून आणि मूलभूत गरजापासून वंचित राहते. तर त्याला दारिद्र्य असं म्हटलं जातं. दारिद्र्य अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे. आपल्याला दिसून होतं की अलीकडच्या काळामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे, बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे, सिंचनाच्या सोयीचा अभाव आहे. त्याचप्रमाणे निसर्गाचं जे प्रमाण आहे ते निसर्गाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक होत राहत आहे. कधी पाऊस जास्त पडतो, कधी पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये होणारी घट आहे. त्याचप्रमाणे इतर आर्थिक आणि आर्थिकेतर घटकामुळे दारिद्र्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येतं. आपल्या देशातील भारत सरकारनं दारिद्र्य निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न केलेत. त्यामध्ये गरिबी हटाव योजना ह्या सुरू केल्यात, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्यामध्ये दशलक्ष विहीर योजना असेल, रोजगार हमी योजना असेल, अशा योजना राबवल्यात आणि त्या योजना राबवून दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला. मग या दारिद्र्यामध्ये काय असतं की दारिद्र्यामध्ये अपुरं उत्पन्न असतं आणि या अपुऱ्या उत्पन्नाच्या अभावामध्ये गरजाची अपूर्तता होत असते. मग त्या गरजा म्हणजे काय, तर गरजा ह्या मूलभूत गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या मूलभूत गरजाची पूर्तता त्या ठिकाणी होत नाही. म्हणजेच दारिद्र्याचा अर्थ सांगताना असं म्हणता येईल की अपुऱ्या उत्पन्नाच्या अभावी मूलभूत गरजाची पूर्तता न होणे म्हणजेच दारिद्र्य होय. व्यक्तीचं उत्पन्न अपुरं असतं आणि त्या अपुऱ्या उत्पन्नामुळे त्या व्यक्तीला पुरेशा प्रमाणामध्ये अन्न मिळत नाही, त्या व्यक्तीला पुरेशा प्रमाणामध्ये वस्त्र मिळत नाहीत, निवारा ह्या ठिकाणी त्याला उपलब्ध होत नाही, निवारा कशा तरी अवस्थेमध्ये त्याला राहावं लागतं, पाहिजे त्या प्रमाणामध्ये शिक्षण मिळत नाही आणि अशा ह्या गोष्टींचा जर अभाव असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दारिद्र्य असं म्हणता येईल. म्हणजेच दारिद्र्याची ही संकल्पना आपल्याला सांगतं की मूलभूत गरजाची अपूर्तता. दारिद्र्यामधून काय होतं की मूलभूत गरजाची अपूर्तता होते. मग दारिद्र्य अगोदरच्या कालखंडामध्ये दारिद्र्य ही थोडीशी संकुचित संकल्पना वापरली जात होती. दारिद्र्य फक्त एखाद्या व्यक्तीला खायला मिळत नसेल, राहायला मिळत नसेल, म्हणजे मूलभूत गरजाची अपूर्तता असेल तरच त्याला दारिद्र्य असं म्हटलं जायचं. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये दारिद्र्याची संकल्पना विकसित होत आहे किंवा दारिद्र्याची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे आणि त्यामुळे अलीकडच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये बहुआयामी दारिद्र्य या नावाची संकल्पना वापरली जाते. कुठली संकल्पना? बहुआयामी दारिद्र्य. मग आता बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय, तर या बहुआयामी दारिद्र्यामध्ये मूलभूत गरजांची हे निगडीत असतं. म्हणजे बहुआयामी दारिद्र्य हे मूलभूत गरजांशी निगडीत असतं. तर ह्या गरजांच्या व्यतिरिक्त बहुआयामी दारिद्र्यामध्ये त्याच्या व्याप्तीमध्ये वाढ होताना दिसून येते आणि त्यामुळे मूलभूत गरजांच्या अपूर्ततेबरोबर मूलभूत गरजांच्या जी आवश्यकता आहे त्या अनावश्यकतेबरोबर, म्हणजे मूलभूत गरजा त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या पूर्ण होतच नाहीत, परंतु त्याबरोबर त्याची व्याप्ती देखील या बहुआयामी दारिद्र्यामध्ये वाढलेली आहे. म्हणजे बहुआयामी दारिद्र्य हे मूलभूत गरजांशी निगडीत नाही तर त्याबरोबर त्याच्यासोबत इतरही काही गोष्टी जोडलेल्या दिसून येतात, त्याची व्याप्ती वाढवलेली दिसून येते आणि त्यामुळे या बहुआयामी दारिद्र्यामध्ये दोन संकल्पना मांडल्या जातात, एक भौतिक आणि दुसरं अभौतिक. पहिली संकल्पना कुठली? भौतिक दारिद्र्य आणि दुसरं अभौतिक दारिद्र्य. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की भौतिक दारिद्र्य म्हणजे काय, तर भौतिक दारिद्र्य म्हणजे मूलभूत गरजांची अपूर्तता. व्यक्तीला ह्या त्याच्या अपुऱ्या उत्पन्नामुळे, व्यक्तीचं उत्पन्न हे उत्पन्न कसं असतं? अपुरं असतं आणि या अपुऱ्या उत्पन्नामुळे त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला मिळणार अन्न, आरोग्य, शिक्षण, निवारा या गोष्टीची काय होत नाही, त्या गोष्टीची पूर्तता होत नाही.
म्हणजे त्या व्यक्तीला त्याचं उत्पन्न एवढं कमी असतं की त्या अपुऱ्या उत्पन्नामधून त्याला जे पाहिजे असतं, जेवढं अन्न त्याच्या शरीराला आवश्यक असतं तेवढं मिळत नाही. त्याला आरोग्याच्या समस्या जाणवतात. तो आजारी पडला असेल तर त्या आजारामधून बाहेर निघण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा असा पैसा नसतो. त्या व्यक्तीला पाहिजे तसं शिक्षण तो घेऊ शकत नाही. शिक्षणाची त्या ठिकाणी अपूर्तता असते, निवारा त्या ठिकाणी त्याला उपलब्ध होत नाही. ह्या अशा प्रकारच्या दारिद्र्याला भौतिक दारिद्र्य असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या बहुआयामी दारिद्र्यामध्ये ह्या मूलभूत गरजांच्या अपूर्ततेबरोबर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या अभौतिक दारिद्र्याची देखील जोड त्या ठिकाणी जोडली जाते. आणि अभौतिक दारिद्र्यामध्ये काय असतं तर अभौतिक दारिद्र्यामध्ये समाजातील भेदाभेद त्या ठिकाणी लक्षात घेतला जातो. म्हणजे समाजामध्ये भेदाभेद केला जातो. या अभौतिक दारिद्र्यामध्ये समाजातील भेदाभेदाची त्या ठिकाणी संकल्पना निगडीत असते. म्हणजेच काय होतं की भेदाभेद म्हणजे काय की मुठभर लोकांकडे काही पैसा, जास्तीचा पैसा असतो तर काही फार मोठ्या लोकांकडे कमी असं उत्पन्न असतं. आत्ताच लोकसंख्येच्या ह्या लोकसंख्येचं ज्या ठिकाणी मापन झालं तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आर्थिक अहवाल देखील सादर करण्यात आला होता. आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की मूलभूत अशा लोकांकडे म्हणजे 20% लोकांकडे खूप मोठी अशी संपत्ती राहिलेली दिसून येते आणि बाकीच्या 80% लोकांकडे त्या संपत्तीचा वाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये न राहता कमी प्रमाणामध्ये दिसून येतो. त्याला समाजातील भेदाभेद असं म्हटलं जातं. तर अशी ही दारिद्र्याची संकल्पना. काय पाहिलं आपण? बहुआयामी दारिद्र्य, त्याच्यामध्ये मूलभूत गरजांशी निगडीत असतं आणि त्या मूलभूत गरजांच्या निगडीबरोबर व्यक्तीमध्ये वाढ केलेली असते. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे दारिद्र्य दिसून येतात, एक भौतिक दारिद्र्य आणि अभौतिक दारिद्र्य. भौतिक दारिद्र्यामध्ये मूलभूत गरजांची अपूर्तता, तर अभौतिक दारिद्र्यामध्ये समाजातील भेदाभेद आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला म्हणायचंय दारिद्र्याच्या संकल्पनेकडे. दारिद्र्याच्या साधारणतः दोन संकल्पना मांडल्या जातात. आपल्याला ओळखायचंय दारिद्र्याची संकल्पना. दारिद्र्याच्या दोन संकल्पना आहेत. एक म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरा आहे सापेक्ष दारिद्र्य. अशा दारिद्र्याच्या दोन संकल्पना. किती? दोन संकल्पना. एक निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरा आहे सापेक्ष दारिद्र्य. तर आपण पहिल्या संकल्पनेकडे वळूया, निरपेक्ष दारिद्र्य. आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर निरपेक्ष दारिद्र्य हे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाशी निगडीत असतं. म्हणजेच व्यक्तीला जीवन जगण्यासाठी विशिष्ट अशा उत्पन्नाची गरज असते. एखाद्या व्यक्तीची व्यवस्थित असं जीवन जगता यावं त्यासाठी भारताच्या नियोजन आयोगानुसार त्या व्यक्तीला किमान 2400 कॅलरी या ठिकाणी उष्मांक मिळाला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी 2400 कॅलरी उष्मांक मिळावा आणि हा 2400 कॅलरी उष्मांक मिळेला एवढा जर त्याचं उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीला दारिद्र्यामध्ये त्याचा समावेश केला जात नाही. आणि ज्या व्यक्तीचं उत्पन्न 2400 कॅलरी उष्मांक मिळणं इतपत नसेल, त्या 2400 कॅलरी उष्मांक मिळण्यापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीचा समावेश निरपेक्ष दारिद्र्यामध्ये केला जातो. म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य ही आपल्याला सहज डोळ्याला दिसणारी संकल्पना असते. आपण ती जाणू शकतो की हा व्यक्ती दारिद्र्यामध्ये जीवन जगतोय. म्हणजे त्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या मूलभूत गरजाची त्याच्या उत्पन्नामधून पूर्तता होत नाही किंवा त्याला व्यवस्थित असं जीवन जगण्यासाठी जो उष्मांक पाहिजे असतो, किती उष्मांक लागतो? 2400 कॅलरीज. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी 2400 कॅलरीज एवढा उष्मांक लागतो, परंतु त्याच्या त्या अपुऱ्या उत्पन्नामधून, त्याचं जे उत्पन्न असतं त्या अपुऱ्या उत्पन्नामधून तो 2400 कॅलरीज उष्मांक मिळेल एवढा अन्नधान्याची खरेदी करू शकत नाही. म्हणजे तेवढं अन्नधान्य तो खरेदी करू शकत नाही. तो खरेदी करण्याइतका, तो खर्च करण्याइतकं त्याचं उत्पन्न नसतं आणि त्यामुळे त्याच्या खरेदीच्या अभावी, त्याच्या खर्चाच्या अभावी त्याला मिळणारा उष्मांक कमी राहतो आणि मग तो व्यक्ती दारिद्र्यामध्ये राहतो. त्याला निरपेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जातं.
तर दुसरी संकल्पना आहे सापेक्ष दारिद्र्य. तर सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना थोडीशी समजायला अवघड आहे. म्हणजे ही सापेक्ष दारिद्र्य आपल्याला दिसून येत नाही. सापेक्ष दारिद्र्य हे तुलनात्मक स्वरूपाचं असतं. त्याची काय केली जाते? तुलना केली जाते. आणि त्यामुळे तुलनात्मक दारिद्र्यामध्ये दोन व्यक्तीची तुलना केली असल्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये एक व्यक्ती दारिद्र्य अवस्थेमध्ये राहीलच. कारण एकाचं उत्पन्न जास्त असेल तर एकाचं उत्पन्न कमी असेल. म्हणजे सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना थोडीशी व्यापक स्वरूपाची आहे आणि समजायला अवघड स्वरूपाची आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणता येईल तर तो व्यक्ती 2400 कॅलरीज किंवा त्यापेक्षा जास्त देखील उत्पन्न तो अधिग्रहण करू शकतो किंवा त्या उत्पन्नाचा तो उपभोग घेऊ शकतो. आणि त्यामुळे सापेक्ष दारिद्र्य हे कोणत्याही योजनांचा अवलंब केला तरी मात्र ते दूर करता येत नाही. तर उलट निरपेक्ष दारिद्र्य हे योग्य नियोजनाच्या आधारे काय करता येतं? दूर करतात. योग्य असं नियोजन राबवलं, योग्य अशा प्रकारची अंमलबजावणी केली तर निरपेक्ष दारिद्र्य दूर करता येतं. तर सापेक्ष दारिद्र्य हे दूर करता येत नाही. जे देश विकसनशील आहेत, कुठले? विकसनशील. जे देश विकसनशील आहेत अशा विकसनशील देशांमध्ये निरपेक्ष दारिद्र्य हे दिसून येतं. तर जे देश विकसित आहेत, विकसित आणि सोबत विकसनशील देखील, म्हणजे जे देश विकसित आहेत आणि विकसनशील आहेत अशा देशांमध्ये देखील ही सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना दिसून येते. उदाहरण सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की अमेरिकेतील लोक जे दारिद्र्य आहेत, म्हणजे ज्या लोकांचं उत्पन्न खूप कमी आहे, तर असे अमेरिकेतील गरीब व्यक्ती हा भारतातील श्रीमंत व्यक्ती होऊ शकेल. म्हणजेच ज्या व्यक्तीला अमेरिकेमध्ये गरीब म्हटलं जातं, ज्याचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्याच व्यक्तीच्या उत्पन्नाचा जर समावेश भारतीय व्यक्तीच्या दृष्टीने केला तर तो भारतातील व्यक्ती कदाचित श्रीमंत होऊ शकतो किंवा त्याला श्रीमंत या गटामध्ये मोडला जाईल. आणि त्यामुळे विकसनशील देशामध्ये जे दारिद्र्य दिसून येतं त्याला सापेक्ष दारिद्र्य असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ह्या होत्या दारिद्र्याच्या संकल्पना, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष